विश्रामगृह भंडारा येथे भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन सत्र पार पडले। विश्रामगृह भंडारा येथे भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण मार्गदर्शन सत्र दिनांक 2 जुलै रोजी दुपारी 12 ते 3 वाजता दरम्यान आयोजित करण्यात आले होते, ज्यामध्ये दिल्लीहून आलेले विशेष तज्ज्ञ राजेंद्र गोहित आणि सुभाष पाटील यांनी सहभाग घेतला। या कार्यक्रमात केंद्र शासनाच्या विविध अनुदानित योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली। शेती व्यवसायासोबतच दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, मत्स्य व्यवसाय, अन्न प्रक्रिया उद्योग यासारख्या विविध क्षेत्रातील योजनांची माहिती तज्ज्ञांनी समजावून सांगितली। शेतकऱ्यांना केवळ आर्थिक मदतीपुरतेच नव्हे तर दीर्घकालीन व्यावसायिक दृष्टिकोन तयार करण्यावरही भर देण्यात आला। या मार्गदर्शनामुळे शेतकऱ्यांना नव्या संधीचा शोध घेता येईल आणि सरकारी योजनांचा लाभ घेता येईल। शेतकऱ्यांच्या शंका दूर करून त्यांना प्रत्यक्ष अर्ज पद्धती, आवश्यक कागदपत्रे आणि प्रक्रियेविषयी माहिती देण्यात आली। या उपक्रमामुळे शेतकरी बंधूंना केवळ योजनांची माहिती मिळाली नाही तर आत्मविश्वासही वाढला आहे। त्यांच्या समृद्धीसाठी आणि कृषी विकासासाठी हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे ठरले। शेतकऱ्यांना सक्षम बनवून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य या मार्गदर्शन सत्राद्वारे प्रभावीपणे पार पडले गेले। यावेळी भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे, काँग्रेस कमिटीचे माजी जिल्हाध्यक्ष मधुकर लिचडे, कृषी उत्पन्न बाजार समिती लाखांदूरचे सभापती सुरेश ब्राह्मणकर, कृषी अधिकारी पद्माकर गिदमारे, माजी जिल्हा परिषद सदस्य किरण अतकरी, प्रमोद कटरे, अशोक चोले, ममता नेवारे, पुष्पा नागोसे, उषा कावडे, अतुल गेडाम, दिगंबर वंजारी, प्रभू डोंगरवार, विनायक मुंगमोडे, गिरधारीलाल दमाहे, राकेश फसाटे आणि शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी दिल्ली येथील विशेष अनुभवी तज्ज्ञ राजेंद्र गोहित आणि सुभाष पाटील यांनी विशेष मार्गदर्शन आणि केंद्र शासनाच्या शेती दुग्ध संबंधी माहिती दिली। भंडारा जिल्ह्यातील शेतकरी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते।